आम्ही सगळे सुविधा ज्या त्यांनी प्रोव्हाइड करायला पाहिजेत, मुलं असो मुली असो, त्यांची झोपायची, त्यांची खायची, कारण की आम्ही त्याच्यासाठी त्यांना अनुदान देतो, पैसे देतोय. आम्ही काय म्हणजे आम्ही जसं फूड सप्लाय जसं दुसऱ्या ठिकाणी फूड तसं आम्ही नाही, आम्ही अनुदान देतो, त्यांनी ती व्यवस्था केली पाहिजे. आणि जे जे जर चांगली करत नसतील तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. एबीपी माझानं छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील पैठणखेडा नावाचं गाव आहे, जिथल्या आश्रमशाळेची दुरावस्था दाखवली. आपल्यासोबत त्या विभागाचे मंत्री आहेत. सर, अत्यंत वाईट परिस्थितीत मुलं आपलं भविष्य घडवत आहेत, शिक्षण घेत आहेत. काय कारण आहे की एवढं दुर्लक्ष त्या मुलांच्या व्यवस्थेकडे होत आहे? नाही, आम्ही आश्रमशाळेला सगळ्या व्यवस्था पुरवण्याकरता निधी उपलब्ध करून देतो आणि त्या माध्यमातून त्यांनी हे केलं पाहिजे असं मॅन्डेटरी आहे. पण करत नसतील तर आम्ही आता सोमवारी सगळ्या आश्रमशाळांची एक परवाचा इन्सिडेंट झाल्यामुळे आम्ही सोमवारी सगळ्या आश्रमशाळांची बैठक, त्यांच्या सगळ्या प्रमुख जे आहेत त्यांची एक बैठक मुंबईत लावलेली आहे. ऑलरेडी त्याचं नोटीसही काढलेली आहे आणि आम्ही त्यामध्ये त्यांना सगळ्यांना एक 8 दिवसाची संधी देणार आहोत की 8 दिवसात त्यांनी अपडेट केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे सगळ्यांची मान्यता रद्द करू. भले गरज पडली तर आम्ही दुसऱ्या शाळेमध्ये त्या मुलांना समावेश करण्याचा प्रयत्न करू. या सगळ्या शाळांची चौकशी होणार आहे? 100% आम्ही सगळ्यांना आम्ही कारवाई करायला लावू. आजच अधिकाऱ्यांना पाठवून जर असेल त्यांनी जर 8 दिवसात तिकडे इम्प्लिमेंट केलं नाही, कसं एक संधी द्यायला पाहिजे, त्या हिशोबाने एक 8 दिवसाची आम्ही त्यांना संधी देऊ. जर 8 दिवसात त्यांनी या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. सगळ्यांची तपासणी करली जाणार? पूर्ण महाराष्ट्रातल्या 900 शाळांना आम्ही त्या हिशोबाकरताच सोमवारी सगळ्या आश्रमशाळाचे जेवढे प्रमुख आहेत सगळे, त्या सगळ्यांची एक बैठक लावली आहे मुंबईला. व्यापक बैठक आहे ती. दुसरं आणखी असं आहे की यामध्ये त्यांच्या काही तक्रारी आहेत की त्यांचे भाड्याचे पैसे मिळत नाहीत, म्हणजे इतर पैसे मिळत नाही. मग चालवायचं पैसे सगळ्यांना येतात, थोडे थोडे टप्प्याटप्प्याने येतात. असं काही नाही आहे. मागच्या महिन्यात जसं आम्ही 90 कोटी रुपये रिलीज केले असं दर महिन्याला पैसे रिलीज होतात त्यांचे. ओके, येस, ठीक आहे. पण त्यांना पैसे पण मिळतील? येस, 100% पैसे मिळतील. त्यात काय टप्प्याटप्प्याने येतात, सरकारचे पैसे असतात. त्यांचे सगळे डॉक्युमेंट सगळे आले की आम्ही रिलीज करतो. जसं दर महिन्याला पैसे रिलीज होतात जसे जसे येतात. तपासणी काय काय तपासणी केली? आम्ही सगळे सुविधा ज्या त्यांनी प्रोव्हाइड करायला पाहिजेत, मुलं असो मुली असो, त्यांची झोपायची, त्यांची खायची, कारण की आम्ही त्याच्यासाठी त्यांना अनुदान देतो, पैसे देतोय. आम्ही काय म्हणजे आम्ही जसं फूड सप्लाय जसं दुसऱ्या ठिकाणी फूड तसं आम्ही नाही, आम्ही अनुदान देतो, त्यांनी ती व्यवस्था केली पाहिजे. आणि जे जे जर चांगली करत नसतील तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. धन्यवाद. हे होते मंत्री अतुल सावे आणि त्यांनी स्पष्ट केलंय की ज्या सुविधा द्यायला पाहिजेत त्या सुविधा दिल्याच पाहिजेत. आणि आता ते महाराष्ट्रातल्या सर्व आश्रमशाळा, त्यांच्या खात्याअंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळांची एक बैठक त्यांनी लावलेली आहे आणि त्यांना एक कालावधी दिला जाईल. त्या कालावधीमध्ये त्यांनी दुरुस्ती नाही केल्या तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा स्वतः मंत्री महोदयांनी दिलाय. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.